श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. श्रीराम जय राम राघवा, पतित पावना रमाधवा, करुणानिधे दयार्णवा, देवाधिदेवा दीनबंधो. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करू. क्षणभर नामस्मरण करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 7वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. श्रीरुवाच. लक्ष्मी म्हणाली, देवेश्वरं रमानाथ पुनर्दीपफलं वद. देवा, मला पुन्हा एकदा दीपदानाचं महत्त्व ऐकायचं आहे. आपण मागील अध्यायी सांगितलं, एका मांजरीचा एवढा उद्धार झाला. आणखीन पुन्हा एकदा या दीपदानाने कुणाचं जीवन समृद्ध झालं. आणि हो देवा, यथ येन कृतो दीपे विध्वस्ते किंच पातकः. दिवा विझवल्याचं कुणाला पाप लागलं? दिवा विझवल्याचं काय पाप आहे? अहो, साधी दिव्याची ज्योत पुढे सरकवल्याचं पुण्य आहे, तर दिवा विझवल्याचंही पाप असेल. मला दोन्हीही सांगा. दीपदान कुणी केलं आणि दीपाचा विध्वंस कुणी केला, हे दोन्ही कथा मला ऐकायची इच्छा आहे. भगवान म्हणाले, हे माधवी, पूर्वी मधुवनाचे ठाई एक सामवेदी विप्र असे पाही. शांकलीन नाम तया देही असे निजगृही आनंदे. शांकली नावाचा एक वेदज्ञ, सामवेद जाणणारा विप्र सदाचारी होता, शुचिष्मंत होता, स्नान सध्या वेदांग पारंगत होता. याला 2 बायका होत्या. एकीचं नाव सुशीला होतं आणि एकीचं नाव विमला होतं. ज्यावेळी प्रसंग पडे जैसा, संसार प्रसंग चालवी तैसा, सत्कर्मी लावितसे वयसा, क्रमित ऐसा काळपई. त्यातली सुशीला ही धर्मपरायण होती. भगवंताचं भजन, पूजन, नामस्मरण याबद्दल तिला एक विशेष आस्था होती. नाही तरी दुर्मुखी भार्या, मिळता संसार गेला वाया. खरंच आपण जे ऐकलं, धन्यो गृहस्थाश्रम, हा धन्य त्याचं जीवन आहे ज्याची पत्नी सदाचारी आहे. नाही तर मग आपल्याला माहितीच आहे, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला बहुथोर झाला, केला केला सर्वही व्याप केला, पण संगत चांगली न मिळाल्यामुळे केला गेला बापुडा व्यर्थ गेला. असं होता कामा नये. तव कवण एके अवसरी, एकदा पुराण श्रवणी बैसली ते नारी. ही सुशीला पुराण श्रवण करायला बसली. तिथे तिने अधिक महात्म्य ऐकलं. अधिक महात्म्य ऐकलं तो तिने आपल्या पतीला विचारलं की, हे नाथ, हे स्वामी देवा, आज कवण पर्वणीचा ठेवा, सर्व जनाचा मिळवणी थवा, जाती रेवा तीरा स्नानार्थ. अनेकांना नदीच्या काठावरती स्नानाला जाताना पाहिलं. नवऱ्याला विचारलं. त्यांनी सांगितलं, हा तव पुरुषोत्तम मास, म्हणून जन जाती स्नानास, हे व्रत करावे सायास, धरोणी हव्यास निजमनी. मग काय हो, जे आपल्या पतीने सांगितलं तिने सर्वथैव मान्य केलं. दीपदानाचं, स्नानाचं महत्त्व जाणून घेतलं आणि मनामध्ये निश्चय केला की 1 महिनाभर आपण हे सत्कर्म करायचं. सुरू झालं. काय हो, मनात फक्त आलं पाहिजे. कोणतीही गोष्ट जोपर्यंत मनात येत नाही ना, तोपर्यंत होणं अवघड आहे. आधी मनात आली पाहिजे. सुशीलेनी महिनाभर हे व्रत करायचं ठरवलं. व्रत करीतसे नाम सुशीला, नामासारखी करणी अचला, दुजी ते नामाभिधान विमळा, परिद्वेष कल्लोळा हृदयी. हिच्या मनात सत्कर्म करायचा विचार आला, पण हिची सवत, तिच्या मनात मात्र काहीही याबद्दल आस्था नव्हती. ही तिचं वाईट कसं होईल या मार्गावर होती. आता ज्याप्रमाणे आपल्या पतीने सांगितलं त्याप्रमाणे हिने रोज रेवा नदीच्या काठावर स्नानाला जावं.
स्नानाला जाण्यापूर्वी दीपदानाची तयारी करून ठेवावी. आपला घट मांडून ठेवावा, त्याच्यात पाणी भरून ठेवावं, वरती दिवा तुपानी भरून वात टाकून सगळं ठेवावं की आलं की रोज दीपदान होईल. हिने केलेली तयारी पाहून या विमलेला मात्र वाईट वाटायचं. ही स्नानाला गेली की या विमलेने काय करायचं, हे सगळा दिवा पालथा करून टाकायचा, पाणी सांडून टाकायचं. आल्यावरती विचारलं तर म्हणावं मला काय माहिती, केलं असेल मांजरानी. मंडळी, नको बरं, अशी दुर्बुद्धी कधीही नको. पहा दुर्जनाचा स्वभाव, दुजिया ते करावा अपावो, हा तरी सहजचे स्वभाव, अंग प्रभावो दुर्जनाचा. दुसऱ्याचं वाईट व्हावं हा फार वाईट विचार आहे, नाही हो मंडळी. असं आहे, जरी कुणाचं चांगलं नाही झालं ना तर ठीक आहे, पण आपल्या हाताने वाईट अजिबात होता कामा नये याची अवश्य काळजी घेतली पाहिजे. जरी भले कुणाचे ना जमले, वाईट कुणाचे न करावे. अमृत दान जरी नच घडले, तरी विष द्याया मनी दचकावे. जरी भले कुणाचे ना जमले, वाईट कुणाचे न करावे. घर बांधून द्याया ना जमले, आगन लावी झोपडीला. उपचार कराया ना जमले, मिठन चोळी जखमेला. करी विचार जेव्हा मनोमनी, नंतर मितवचना बोलावे. झोपडी बांधून देणं शक्य नाही तरी आग लावता कामा नये. कुणाच्या जखमेला उपचार करायला नाही जमले तरी मीठ चोळता कामा नये. आधी 100 वेळा विचार करावा आणि मग मधुर वचन बोलावे, नाही तर बोलूच नये. तरी भले कुणाचे ना जमले, वाईट कुणाचे न करावे. एक ओळ फार महत्वाची मंडळी याच्यातली. जीवनामध्ये जरी संत बनाया ना जमले, नापसंत तरीही नच व्हावे. संत व्हायला नाही जमलं तरी नापसंत तरी होऊ नये. किती या विमळेची दुर्बुद्धी. सुशिलेच्या सत्कर्मात नाही साथ देता आली तरी निदान असा वाईट तरी विचार मनामध्ये तिच्या यायला नव्हता पाहिजे, पण तो आला. तिने महिनाभर दान करण्यासाठी जी तयारी करायची तिने महिनाभर असाच त्रास दिला. हे सगळं एक दिवस या सुशिलेने पाहिलं. खूप वाईट वाटलं तिला. अहो, हिने एक दिवस तर काय केलं माहिती का, 2-4 वेळा सांडलेलं तूप पाहिलं आणि नंतर विचार केला हे सांडून देण्यापेक्षा वाटी घेऊन जायची, थोडं सांडायची आणि थोडं भरून आणायची. कधी नाही मंडळी, दिव्यातलं तेल तूप कधीही चोरू नये, कमीसुद्धा करू नये. दिव्यात जास्त पडलं म्हणून असे काही महाभाग आहेत की ते बाजूला काढून ठेवतात पुन्हा. नाही हो, दिव्यात तेल पडलं तेवढं त्याच्यामध्ये टाकून द्यायला काही हरकत नाही, नाही तर दुसऱ्या दिव्यात, पण हे उपयोगात आलं पाहिजे. ते चोरता कामा नये असा महिमा या दीपदानाचा आहे. हिने जे काही वाईट कर्म केलं 1 महिन्यानंतरच त्याची फलश्रुती तिला मिळाली. संपूर्ण 1 मास भरता काय प्रवर्तली कथा. 3 पुत्र विमळेसी असता, मृत्यूपंथा ते गेले. विमळेचे 3ही मुलं अचानक मरण पावले. एकामागे एक मरण पावले हो सम्यक. नेत्र जाऊनी अंधत्व देख, तेही देख पावली. बरं, तिलाही अंधत्व आलं, काही दिसेना, चाचपीत वावरायला लागली. मनामध्ये आपण केलेलं पाप आठवायला लागली. नंतर खूप विवेक जागृत झाला, पण काय उपयोग हो. ऐसी करिता चिंता, कालांतरे ती मृत्यूपंथा. पावती झाली तत्वदा, यम व्यथा दारुण. आणि मग यमाच्या यातना काही चुकणार होत्या का हो मंडळी. खूप अपार कष्ट झाले. यम यातना, यम जाचणी तिला झाली. अट्टहासी रडत होती, सोडा सोडा म्हणत होती, पण नाही हो, जे काही कर्म आहे त्याचं फळ भोगावंच लागणार. कुंभी पाकामध्ये, रवरव नरकामध्ये कितीतरी वर्ष अगणित त्या ठिकाणी सहन तिला करावं लागलं. हे सगळं सहन केलं, त्यानंतर जन्म मिळाला, पण तो ग्रामसुकराचा, त्याच्यानंतर शृंगाळाचा, नंतर वटवाघळीचा.
नंतर पुन्हा माशाचा, असे अनेक जन्म भोगावे लागले. किती जरी प्रयत्न केला मंडळी, हा देह पडता पुन्हा पावी जे मागुता, नरदेह पुन्हा पुन्हा मिळेल भरोसा नाही. काय करावं? हिची अवस्था वाईट झाली, पण तेच सुशीलेचं मात्र कल्याण झालं. तिला भगवंताचे दूत आपल्या लोकाला घेऊन गेले. दोन्ही स्त्रिया मरण पावल्या. ब्राह्मण मनामध्ये उदास झाला. एक दिवस त्यालाही मरण आलं. खरं म्हणजे त्याचे जीवनामधले पातक जे कायिक वाचिक, तैसेची हे सांसर्गिक, शास्त्राधार असे देख, म्हणोनी बातक बोलीजे, म्हणोनी तळमळ मानसी, रात्रंदिवस कुसुमिसी, हे नवसंगती संगदोषी, घडे अनायासी प्राणिया. या पहिलाच ब्राह्मण सुशील, दानधर्म आचारशील, या लागी तया ते केवळ, नसे हळहळ जाचणीची. त्यालाही यमदूतांनी बांधून नेलं. सुशील होता म्हणून फक्त याला जाचणी नाही, पण या विमलेचा पती होता म्हणून यालाही यमदूतांनी बांधून नेलं. पण सुशीलेच्या पुण्याईने, सुशीलेनी याला पुन्हा स्वर्गात विष्णू लोकामध्ये स्थापन केलं. संस्थाप्य संततिं भूमौ वैकुंठ निलयंगता, सायुज्यम पती संयुक्ता पुनरावृत्ती दुर्लभम. अशा प्रकारे या ब्राह्मणाचा उद्धार झाला. पण कुणामुळे झाला? पत्नीमुळे झाला, शक्तीमुळे झाला. तो एकीला दुर्गती आणि एकीला सद्गती मिळाली. याचं कारण एकीने दीपदान केलं आणि एकीने दीपाचा विध्वंस केला. एवढ्याकरता मंडळी विचारपूर्वक जीवन वागवलंच पाहिजे, जगलंच पाहिजे. असं जो कोणी करतो, भगवंत त्याच्यावर कृपा करतो. अनेकांवर कृपा त्यांनी केली आहे. कुणावर केली अजून उद्याच्या अध्यायामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.